चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथील बीई सिव्हिल इंजिनियर प्रथम वर्षाला शिकणारा अनुराग अनिल जगनाडे वय 19 वर्ष याने सिरीजमधून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना 2 ऑगस्टला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली होती। 2 वर्षापूर्वी अनुरागचे एका मुलीशी प्रेम संबंध आले। त्या मुलीचे वडील मुलगी व एकाने मेसेज फोन करून सतत धमकावून त्याला प्रचंड मानसिक छळ केला। त्या छळाला कंटाळून अनुरागने आत्महत्या केली। या प्रकरणी मृतकाच्या वडिलांना दिलेल्या लेखी तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी प्राचार्य डॉक्टर जयंत बापूराव कारमोरे, त्यांची मुलगी व साहिल राज ठाकरे भादवी कलम 306, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून डॉक्टर जयंत कारमोरे याला अटक करण्यात आली आहे। सविस्तर वृत्त असे की पळसखेड रहिवासी अनिल नारायण जगनाडे मुलाच्या शिक्षणासाठी अमरावती येथे राहतात। त्यांचा मुलगा अनुराग अनिल जगनाडे हा राममेघे इंजिनिअरिंग कॉलेजला प्रथम वर्षाला शिकत होता। सन 2018 मध्ये अनुराग 12वी मध्ये अमरावती येथे शिकत असताना ट्युशन मध्ये जयंत कारमोरेंच्या मुलीशी ओळख होऊन प्रेम संबंध आले होते। ही बाब अनुरागच्या घरच्यांना समजली। अशातच मुलीचे वडील जयंत कारमोरे अनुरागच्या अमरावतीच्या घरी 2-3 वेळा दारू पिऊन आले व त्यांनी अनुरागासह त्यांच्या कुटुंबियांना दमदाटी केली। तसेच अनुरागला तू बाहेर भेट, तुझे हातपाय तोडून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली। परंतु मुलाच्या भविष्याचा विचार करून जगनाडे चूप बसले। जयंत कारमोरे यांच्या दबावात येऊन अनुराग 2-2 दिवस घरी येत नव्हता। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जयंत कारमोरे मुलीसह पोलिसांना घेऊन अनुरागच्या घरी आले। तेव्हा पोलिसांनी दोघांकडून एकमेकांना पुन्हा भेटणार नाही असे लिहून घेतले। त्यानंतर जयंत कारमोरेंची मुलगी अनुरागच्या मोबाईलवर नेहमी फोन व मेसेज करून भेटून तू माझ्याशी संपर्क ठेवला नाही तर माझ्या जीवाचं बरे वाईट करून तुला फसवीन अशा धमक्या देत असल्याचे अनुरागने वडिलांना सांगितले। मात्र नोकरीतून वेळ मिळत नसल्याने ते अनुरागला समजावून सांगत होते। अशातच लॉकडाऊनच्या काळात कॉलेजला सुट्या असल्याने तो 15 दिवसापूर्वी पळसखेड आला होता। या काळात अनुरागने तिचे आई वडील तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देत असे सांगत असल्याचे वडिलांना सांगितले। वडिलांनी तिला फोन करू नको असे सांगितले। अचानक 2 ऑगस्टला दुपारी अनुरागची तब्येत अचानक बिघडल्याचे व त्याला अमरावती येथे आणत असल्याचा फोन आला। आम्ही इरविन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा डॉक्टरांनी त्यांना रक्तवाहिनीमधून विषारी औषध घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले। त्याचे पीएम करून पळसखेड येथे आलो व घरात गेलो असता टीव्ही जवळ कूलरवर अनुरागने इंग्रजीमध्ये डेप्युटी कमिशनर राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती यांच्या नावाने सुसाईड नोट मिळाली। त्यात जयंत कारमोरेंची मुलगी साहिल राज ठाकरे हे मेसेज व कॉल करून दबाव टाकून त्याचा सतत मानसिक छळ केल्याचे लिहिलेले आहे। माझ्या मुलाला डॉक्टर जयंत कारमोरे, त्यांची मुलगी व साहिल राज ठाकरे यांनी संगनमत करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची लेखी तक्रार मृतकाचे वडील अनिल जगनाडे यांनी दिली। लेखी तक्रार व पीएम रिपोर्टवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी स्थानिक अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयंत कारमोरे, त्यांची मुलगी व साहिल राज ठाकरे विरुद्ध भादवी कलम 306, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून डॉक्टर जयंत कारमोरेला शनिवारी दुपारी वर्धा येथून अटक केली आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।